आज आपल्यासोबत इन्फोसिस कंपनीबाबत त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आहे पंकज इनामदार. तुझं कसं म्हणजे म्हणजे कॉल कॅम्पसमध्येच कंपनी आली होती तर हो सर. ॲप्टी वगैरे काय म्हणजे कसं हां, होतं? पहिल्यांदा ॲप्टी होतं आणि ॲप्टी नंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू होता. अच्छा. मग ॲप्टीमध्ये लॉजिकल रिझनिंगवाले क्वेश्चन्स हं. होते, पझल्स होते, कोड स्निपेट्स होते, सुडो कोड्स ओके. वगैरे. मग कसं होतं म्हणजे पॅनल किती 1 ऑन 1 होतं की कसं? रिझ्यूममध्ये जे आपण की पॉईंट्स लिहितो ना, लाईक हं. फ्लटर, कीवर्ड्स लिहितो ना, बरोबर. त्याच्यावर त्यांनी जास्त फोकस केलं. म्हणजे तो एकच इंटरव्ह्यू होता पण हो, त्याच्यामध्ये टेक्निकल आणि एचआर हो, दोन्ही दोन्ही सोबतच झाले. सोबतच. किती प्रोजेक्ट होते तरी टोटल? सर, माझे जावाचा 2 प्रोजेक्ट्स होते. ते अच्छा. JDBC टेबल हं. क्रिएशन आणि पतंग माझा स्टॉक मार्केटचा. ओके. ते तो सुपर एक्सला केला हो, होता तू. सुपर एक्सचा केक. तो आणि एक तिसरा फ्लटरचा तिसरा प्रोजेक्ट होता. फ्लटरचा. जर तुमचा एक टीम मेंबर अवेलेबल नसेल, तर तुम्ही हं. त्यावेळेस रन टाईमला काय गोष्टी करणार? ते अशा सगळ्या गोष्टी विचारल्या हे त्यांनी. थोडे मॅनेजरियल टाइप क्वेश्चन मॅनेजरियल असतात थोडं. टाइप. म्हणजे तुला काय वाटतं आता, की आता जे सगळे लोकं बघणार हे पॉडकास्ट, तर तू असे काय की पॉइंट सांगशील त्यांना, की त्यांनी त्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे, जेणेकरून इन्फोसिस त्यांना क्रॅक करणे सोपं जाऊ शकतं? तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्ट वेबच्या पॉडकास्ट सीरीजमध्ये. आज आपल्यासोबत इन्फोसिस कंपनीबाबत त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आहे पंकज इनामदार. चला तर मग पंकजकडनं जाणून घेऊया, त्याचा नेमका रिझ्युमे कसा होता, त्याचा इंटरव्ह्यूचा फ्लो कसा होता आणि त्याने कसं प्रिपेअर केलं होतं, की जेणेकरून त्याने इन्फोसिस क्रॅक करू शकला. चला सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. हॅलो पंकज. हॅलो सर. सर, माझं नाव पंकज इनामदार. मी सध्या BE ENTCमध्ये आहे. ओके. SKN माझं कॉलेज आहे. येस. प्रॉपर सोलापूर जिल्ह्यातून आहे. अच्छा. आणि मी सध्या ऑन कॅम्पस इन्फोसिसला सिलेक्टेड आहे. येस. मग त्याच्या तुझं कसं म्हणजे म्हणजे कॉल कॅम्पसमध्येच कंपनी आली होती तर हो सर. ॲप्टी वगैरे काय म्हणजे कसं हां होते सर. राउंड? ऑन कॅम्पसच झालं माझं. हं. तर त्यांचे 2च राउंड होते बेसिकली. ओके. पहिल्यांदा ॲप्टी होतं आणि ॲप्टी नंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू होता. अच्छा. मग ॲप्टीमध्ये लॉजिकल रिझनिंगवाले क्वेश्चन्स हं. होते, पझल्स होते, कोड स्निपेट्स होते, सुडो कोड्स ओके. वगैरे. हे कॉमन आणि होतं म्हणजे एकाच हो. ॲप्टीमध्येच असे पार्ट होते का हां सर, वेगळे असं? पार्ट्स होते, पण हां. ते टॉपिक होता मेन तेवढे होते. ओके. आणि एक एसे रायटिंग होतं, म्हणजे एक त्याने टेक्नॉलॉजी स्टॅक देणार आणि त्याच्याबद्दल आपण 200 वर्ड्समध्ये लिहायचं होतं. ओके. वाह! हां, मग म्हणजे ते याच्यातनं आपलं इंग्लिश ग्रामर वगैरे हां, ग्रामॅटिकल ते सगळं ते मिस्टेक्स काय ते त्यात सगळं चेक चेक करणार होते. करू शकतात. हं. बरोबर. हं. आणि मग ते सगळं क्लिअर झाल्यानंतर आमचा इमिजिएटली लगेच सेकंड डेला इंटरव्ह्यू शेड्यूल झाला होता. ओके. इव्हन मला माहिती पण नव्हतं की माझा इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय. मी घरी गेल्यावर माझा एक अथर्व नावाचा फ्रेंड आहे हां. आपल्याच क्लासचा. हां. तो मला कॉल करून सांगतो, "तुझं असं-असं झालेलं आहे सिलेक्शन." ओके. मी त्यावेळेस लाईक गोंधळलेलो. म्हणजे हां. करू काय आता? प्रिपेअर तर काय नाही केलं आपण हं. उद्यासाठी. मग तसंच Accentureला केलं होतं प्रिपेअर. हं. भरपूर काही गोष्टी जावा, DSA वगैरे बेसिक केलं होतं. मग तेच थोडं रिवाईज केलं. मी शॉर्ट नोट वगैरे काढल्या होत्या. हं. ते रिवाईज केलं आणि गेलो मग सकाळी इंटरव्ह्यूला. ओके. कॉलेज कॅम्पसमध्येच त्यांचे राउंड होते की कसं हो मग? सर, कॉलेज कॉलेज कॅम्पसमध्येच होतं. कॅम्पसमध्ये. ओके. ते आमच्याच कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू झाले हं. त्यांचे. सकाळी 9ला काहीतरी कॉलेजमध्ये गेलो आणि माझा सगळ्यात लास्टला इंटरव्ह्यू झाला. लास्ट कॅन्डिडेट होतो मी तिथं. ओके. 9 पूर्ण वाजल्यापासून म्हणजे हो. 4-5 वाजता झाला असेल हां, इंटरव्ह्यू. पूर्ण एक्झॉस्ट होऊन मग त्यावेळेस त्यांनी इंटरव्ह्यू घेतला हां. माझा. असा विषय झाला तिथं. ओके. मग कसं होतं म्हणजे पॅनल किती 1 ऑन 1 होतं की कसं? की सर ॲक्चुअली तिथं ना 6 पॅनल्स होते. ओके. मग ते 6ला असं इंडिव्हिज्युअली डिव्हाईड करत होतं. एक अच्छा. तू ह्यांच्याकडं, तू ह्यांच्याकडं. ओके. म्हणजे असं मग सायमल्टेनियसली बऱ्याच सायमल्टेनियसली लोकांचे चालू चालू होतं. होते हो. इंटरव्ह्यू. हो, पण ओके. कॅन्डिडेट्स पण 60-70 कॅन्डिडेट्स होते त्या दिवशी. ओके. मग आणि एकाच त्याच्यामुळं दिवसात रॅप करायचं एका होतं त्यांना. दिवसात रॅप करायचं होतं त्यांना. ओके. आणि मग त्याच्यामुळं ते थोडा वेळ लागला त्यांना. हं. आणि मग माझं एकदम लास्टला इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आणि गेलो मी इंटरव्ह्यूला. ओके. मग काय कशी सुरुवात होती? काय त्यांनी विचारले क्वेशन्स वगैरे काय? सर, बेसिकली HR इंटरव्ह्यू होता. फक्त त्याच्यात थोडं टेक्निकल गोष्टी विचारल्या त्यांनी, ओके. कोडिंग रिलेटेड. म्हणजे तो एकच इंटरव्ह्यू होता, पण हो. त्याच्यामध्ये टेक्निकल आणि एचआर हो, दोन्ही दोन्ही सोबतच झाले. सोबतच झालं. हं. त्यांनी पहिल्यांदा गेल्या-गेल्या मग स्टार्ट होताना त्यांनी थोडं कम्फर्टेबल केलं. मी हं. लास्ट कॅन्डिडेट होतो, त्यांना माहिती होतं हे. त्याच्यासाठी त्यांनी वॉटर ऑफर केलं मला. अरे वाह! "पाणी घे, तुम्हाला एक्झॉस्ट झालंय, माहिती आहे मला, पाणी घे" बोलले. मी थोडं पाणी वगैरे घेतला, श्वास घेतला आणि मग इंटरव्ह्यू स्टार्ट झाला माझा. वाह! मग इंट्रोडक्शन विचारलं त्यांनी. इंट्रोडक्शनमध्ये मी नाव सांगितलं, कॉलेज हं. सांगितलं, स्किल सेट सांगितलं
आणि 10th 12th आणि सध्याचा ॲग्रिगेट CGPA काय आहे ते सगळं सांगितलं. ओके. आणि इंटर्नशिप्स वगैरे काय केलेत आणि प्रोजेक्ट्स काय केलेत ते सांगितलं. मग त्याने रिझ्यूममध्ये जे आपण की पॉईंट्स लिहितो ना, लाईक फ्लटर कीवर्ड्स लिहितो ना, बरोबर. त्याच्यावर त्यांनी जास्त फोकस केला. ओके. आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग आम्हाला क्वेश्चन्स करत होते. मग माझा कीवर्ड होता पहिला जावा. हां. मग जावामध्ये त्यांनी जावाची कन्सेप्टच नाही विचारली, डायरेक्ट बायनरी सर्च विचारलं. मग ते ओके. बायनरी सर्च विचारलं आणि मी विचारलं मग कोड करायचंय की कसं अल्गोरिदम लिहून. हां. ते म्हणे पिक्चोरियल फॉर्ममध्ये दाखव फक्त. ओके. मग कसं वर्क करतो हां, बायनरी कसं वर्क सर्च? करतं काय नाही ते सांग म्हणले फक्त. सांगितलं मी एक 5 मिनिटं घेतले तिथं. हं. मला हेच पॉइंट होतं की जास्त इंटरेस्टिंगली आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. बरोबर. असं माझं मोटिव्ह होतं तिथं त्यावेळेस. हं. मग त्याच्यानंतर भरपूर त्याने रिझ्यूम चाळला पूर्ण. रिझ्यूम अकॉर्डिंगली त्यांनी सगळे क्वेश्चन्स टाकले मला. ओके. फ्लटरमध्ये टाकले, परत प्रोजेक्ट्सवर आले, त्याच्यानंतर इंटर्नशिप्सवर आले. मी इंटर्नशिप मेन्शन केले होते आपल्या इन्क्युबेटर्सची. बरोबर. मग त्याने म्हणे इन्क्युबेटर्स काय आहे? मी म्हणलं फ्लटरची इंटर्नशिप करतोय म्हणलं सध्या. हं. मग थोडं फ्लटरबद्दल सांगितलं, क्रॉस प्लॅटफॉर्म, त्याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे सगळं सांगितलं. हं. त्याच्यानंतर मग ते प्रोजेक्ट्सवरती उतरले. ओके. आणि प्रोजेक्ट्समध्ये मग सिरियल वाईज टाकलं होतं मी सगळं. जावा आणि मग फ्लटर. कारण ओके. मी सी किती प्रोजेक्ट होते तरी टोटल? सर माझे जावाचा 2 प्रोजेक्ट्स होते. अच्छा. ते JDBC टेबल क्रिएशन आणि पतंग माझा स्टॉक मार्केटचा. ओके. ते तो सुपर एक्सला केला हो, होता सुपर तो. एक्सचा केलेला. ओके. तो आणि एक तिसरा फ्लटरचा तिसरा प्रोजेक्ट. फ्लटरचा. तो ओके. आय गेस टू डू लिस्ट काहीतरी टाकलं होतं टू मी डू तेव्हा. लिस्ट ॲड केलं होतं. हो. ओके. आणि नाही तेव्हा माझं हे पण झालं होतं इथल्या प्रोजेक्टचं सुपर एक्सचं. फ्लटरचं पण सुपर एक्स झालं होतं सुपर का? एक्स पण झालं ओके. होतं. ते पण टाकलं मी तिथं. त्याच्यानंतर मग त्याने इन डिटेल मग आतमध्ये गेले. ओके. प्रत्येक प्रोजेक्ट्सबद्दल काय केला, हं. कसं केलं. मग त्याने 4ही प्रोजेक्टचं विचारलं. पतंगबद्दल विचारलं. मग मी त्यांना सांगितलं पतंग एक प्रोटोटाइप आहे झिरो द वेब ॲपचा. बरोबर. मग ते सांगितलं ते काय आहे छान एक्झॅक्टली. केलं होतं पण तुम्ही हो. इम्प्लिमेंट मस्त. हां सर, ते खूप गोष्टी आहेत अजून त्यात करायच्या. हां. पण आहे तरी ते प्रोटोटाइप वास्ट आहे मुळात, म्हणजे वास्ट आहे झिरोदा actually. एवढा मोठा प्लॅटफॉर्म हो. आहे. वास्ट आहे. हं. पण छान आयडिया छान होती ती. हो सर. हो. मग तेच मी ॲक्च्युअली स्टॉक मार्केट एन्थुसियास्टिक आहे. त्याच्यामुळे मला वाटलं होतं की आपण काहीतरी आपण जे डेली ॲप यूज करतोय ते आपण बनवू बनवू स्वतः. शकतो. ट्राय क्लोन तरी करू. थोडक्यात हो, आपण क्लोन ट्राय तरी करूया. ट्राय तरी करूयात. बरोबर. मग झालं थोडंफार गोष्टी अचीव्ह केल्या, पण ते अजून खूप वास्ट आहे आपल्याला माहितीच आहे. बरोबर. त्याच्यामुळं मग आता फ्युचर स्कोपला टाकलेल्या आहेत त्यात बऱ्याच गोष्टी. हं. त्यात सांगितलं सर ते API व्हॅन्टेज नावाची एक API यूज केली होती. बरोबर. पण मग त्याच्यानंतर त्यांनी त्या आतमध्ये गेल्यानंतर विचारलं की काय प्रोजेक्टमध्ये इश्यूज फेस केला तू. हं. परत दुसऱ्या सिमिलरली सगळ्या प्रोजेक्टबद्दल असंच विचारलं त्यांनी. मी फ्लटरमधले टू डू लिस्ट काय आहे ते सांगितलं. परत आपलं सर्व्हिस प्रोव्हायडरचं होतं लाईक अर्बन क्लॅबसारखं होतं. येस. मी त्याचं पण एक्सप्लेन केलं आणि JDBC त्यांनी इग्नोर केलं थोडं. त्यांनाच माहित नसेल मे बी. हां, हां. त्यांनी ते इग्नोर केलं. ओके. मग असेच भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले. तू तू अकॅडमिक्समध्ये काय करतोय सध्या? तुला हां. काय आवडतं? काय नाही आवडत? ओके. त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले. परत भरपूर अजून तू टीम मेंबर्स किती होते तुझे प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये? ओके. तू कधी एकटा प्रोजेक्ट केलाय का? हां. मी त्याला नाही बोललो. फक्त एक क्वेश्चन होता त्याला नाही बोललो मी. हं, हं. कारण एकटा तेवढा प्रोजेक्ट करणं वेळेचं बंधन असतं ना त्यावेळेस. बरोबर. मग ते नाही प्रॉपर होत म्हणून सांगितलं त्यांना. भरपूर टीम गोष्टी. होत्या म्हणजे हो. टीममध्येच प्रोजेक्ट केले. हो, टीममध्ये प्रोजेक्ट्स केले होते. त्यांनी काय असं म्हणजे फ्लो विचारला असेल, की काय नेमकं तुझं ॲप्लिकेशन आहे हो, वगैरे असं हो. ते विचारलं असेल. हो. बट असं कोड लेव्हलला असे नाही, नाही केले कोड मग लेव्हलला नाही त्याच्यामध्ये विचारलं. कन्सेप्ट वगैरे. फक्त ओके. आता नाव आपलं प्रोजेक्टचं काय आणि त्याची बेसिक कन्सेप्ट काय आहे? ओके. मोटिवेशन काय आहे प्रोजेक्टचं? ते हं. विचारलं त्यांनी. आणि या मला Background. वाटतं या एवढ्या गोष्टीवरनं आणि आपल्या कॉन्फिडन्सवरनं त्यांना अंदाज येतो, की हो, ह्याने केलेलं स्वतः असेल. केलेला हो, असणार आहे हो. प्रोजेक्ट हा. तर कॉन्फिडन्स दिसतो आपल्या हं, बोलण्यातनं. हं. ठीक आहे. त्यांना तेच वाटलं की हा प्रोजेक्ट ह्याने स्वतःने केलाय म्हणून तो सांगतोय. बरोबर. ते जास्त क्रॉस क्वेश्चन्स नव्हते करत. मग हं. ते मी एक आन्सर करत गेलो. ते पुढचं क्वेश्चन घेत होते. हे असंच का? असं नाही विचारलं त्यांनी. हां, हां, हां. त्यांना ते बरोबर. तेवढं एक्सप्लेन करत होतो मी. त्याच्यामुळे त्यांनी हो बोलत गेले. ओके. आणि मग परत असंच बऱ्याच गोष्टी विचारल्या त्यांनी. HR क्वेश्चन्स पण HR विचारले. क्वेश्चन. लाईक तुम्ही टीम मेंबर सोबत कसं कॉन्फ्लिक्ट मॅनेज करता, ओके. कम्युनिकेट कसं करता. जर तुमचा एक टीम मेंबर अवेलेबल नसेल तर तुम्ही हं. त्यावेळेस रन टाईमला काय गोष्टी करणार? ते अशा सगळ्या गोष्टी विचारल्या हे त्यांनी. थोडे मॅनेजरियल टाइप क्वेश्चन असं मॅनेजरियल थोडं. टाइप क्वेश्चन्स विचारले. ओके. तरी टेंटेटिव्ह म्हणजे काय वाटते? साधारण किती वेळ चालला म्हणजे तो इंटरव्ह्यू? सर माझा चालला 25 ते 30 मिनिटं इंटरव्ह्यू 25-30 चालला. मिनिटं झालं. हो. म्हणजे ओके. म्हणजे त्याच्यामध्ये असे मिक्स मोड क्वेश्चन हां, होते मिक्स थोडक्यात. मोड क्वेश्चन. टेक्निकल आणि HR. 2-3 कोडिंग रिलेटेड विचारले. ते बायनरी सर्च, बबल सॉर्ट वगैरे विचारलं. हं. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण HRच विचारलं. ओके. नॉन टेक्निकल.
हां, म्हणजे तुझ्या त्या बायनरी सर्चच्या एक्सप्लेनेशनवरनं त्यांना हो. आयडिया आली असेल आणि बायनरी सर्च आहे ना, चांगला क्वेश्चन आहे कारण त्यातनं रिकर्शनची पण आयडिया येते, हो, की समोरच्याला रिकर्शनची. रिकर्शन किती हो, इन डेप्थ गोष्टी कळल्या असतील. हो. हे चांगलं आहे. बाकीच्यांना माझ्यासोबत जे कॅन्डिडेट्स होते त्यांना विचारलेलं, म्हणजे त्यांना हं, गार्बेज कलेक्शनचे क्वेश्चन्स वगैरे विचारलेले. पण आपलं काय क्लासमध्ये सगळं झालं होतं, गार्बेज हं. कलेक्शन, फायनलाइज मेथड वगैरे. मी ओके. ते करून गेलो होतो ऑलरेडी. अच्छा. मग मला काही टेन्शन नव्हतं. विचारू द्या, येऊ द्या, आपण तयार आहे लढायला. म्हणजे तू असं झालं होतं. आधीच्या लोकांचे पण क्वेश्चन विचारले होते, की तुम्हाला हां, काय म्हणजे विचारतायत? सोबतच होते ना. मी लास्टला होतो बरोबर. सगळ्यात. हां, माझ्या आधी बरोबर. 3-4 तास सगळ्यांचे इंटरव्ह्यू चालले. सगळ्यांना विचारत बसलो होतो मी क्वेशन्स, ओके. की काय चाललंय नेमकं. कुणाचं नॉन टेक्निकल झालं, कुणाचं टोटली टेक्निकल झालं. हं. ज्यांचं टोटली टेक्निकल झालं त्यांचं पूर्ण मशीन लर्निंगपर्यंत वगैरे गेलो होतो. हो का? मग त्यांना ते पूर्ण हँडल करावं लागलं. अच्छा. मग म्हणजे त्यांनी त्यांनी मेन्शन केलेलं असणार हो, रिझ्यूममध्ये प्रोजेक्ट हो, वगैरे तशा लेव्हलला. हो. ओके. म्हणजे मी इन्फोसिसचा एक पॅटर्न बघितला म्हणजे आता बऱ्याचशा लोकांचे मी पॉडकास्ट घेतले तर त्याच्यामध्ये, की ते रिझ्यूमे बेस्ड जास्त फोकस करतात हो, गोष्टी. रिझ्यूमे बेस. म्हणजे जसं तुझ्या सिनेरिओमध्ये कसं झालं, की 1-2 टेक्निकल क्वेश्चन हं, हं. विचारले, बाकी सगळा रिझ्यूमेच्या साइडलाच इंटरव्ह्यू पूर्ण हो, वळला होता. तसंच इंटरव्ह्यू होता. हो सर. आता तू पंकज याच्यामध्ये होतास म्हणजे सुपर एक्सचा प्रोग्राम केलास, तर तुझी टीम होती. हं. तर मला हे विचारायचं की तुला कसं वाटतं, की सुपर एक्सचा प्रोग्रामचा काय फायदा होतो? म्हणजे आता तुझा इंटरव्ह्यूमध्ये तुझ्या प्रोजेक्ट्सने फार की रोल प्ले केलाय. तर तुला कसं वाटतं, की सुपर एक्सचा अनुभव काय होता आणि तो वेगळा कसा ठरला तुझ्यासाठी? सर बेसिकली ना हं, सुपर एक्समध्ये आपण जे क्लासमध्ये शिकतो, हं. ते लँग्वेज टोटली कंप्लीट वेगळी असते आणि जी बरोबर, सुपर एक्समध्ये आपण प्रोजेक्ट्समध्ये यूज करतो, ते अप्लाय करायचं असतं आपल्याला. बरोबर. मग ते कुठेतरी कोरिलेट कसं करायचं? कुठला कन्स्ट्रक्टर कुठं येतो? त्यातून डेटा कसा पास होतो? बरोबर. हे त्यावेळेस एक्झॅक्टली म्हणजे कळालं नेमकं आहे कसं, हे हं, हं. वर्क कसं होतं. म्हणजे आणि मग कोर कन्सेप्ट हो, थोडक्यात कोर कन्सेप्ट प्रोजेक्टमध्ये कशा प्रोजेक्टमध्ये उतरवायच्या? हां, ते कळालं. आणि मेन म्हणजे मी एक आयडिया काढली होती ना, ते हं, झिरोदाची. बरोबर. मग मला तेच करायचं होतं, हे वर्क कसं होतं? ॲक्चुअली ते प्रोजेक्ट करण्याआधी मी झिरोदाचा पूर्ण फ्लो बघितला होता. ते वर्क कसं होतं? त्यांनी ओके. कुठल्या एपीआयज वापरते? त्यांच्यासुद्धा एपीआयज होत्या, काइट बरोबर, कनेक्ट नावाच्या. बरोबर. पण ते 4K समथिंग त्यांचा काहीतरी पर वीकचा रेंट होता. अच्छा. तो मी पेड अव्हॉइड एपीआय म्हणजे पेड थोडक्यात. एपीआय होती ती. त्याच्यात ते पूर्ण स्टॉक डेटा वगैरे सगळं डिलेट डेटा देणार होते. हं. ते अवेलेबल झालं असतं, पण मी नको म्हणलं. फ्री यूज करूयात आपण सध्या तरी. म्हणजे थोडक्यात तुझं असं झालं, की आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे सुपर हो, एक्समध्ये, तर तू त्यासाठी झिरोदाची पूर्ण इन्फॉर्मेशन हो, घ्यायला गेला. हो. तर तुला त्यांचं मॉड्यूल वगैरे कळायला लागलं, की मॉड्यूल वगैरे ॲक्चुअल हे कळालं. वर्किंग कसं आहे हां, एक्झॅक्टली. आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये तो प्रोटोटाइप हां, बनवल्यामुळे आयडिया येते, की हे कसं चालत कसं असेल. चालतं तेच एक्झॅक्टली. ओके. मग ते तसंच होतं माझं. गोल तोच होता, की आपल्याला हे वर्क कसं करतं टिल हं. टिल द एंड, टिल द कोर ते कसं जातं ते बघायचं बरोबर. होतं मला ॲक्चुअली झिरोदा. मग ते तसंच मग सायमल्टेनियसली बाकीचे पण ब्रोकर्स आहेत ना, त्याच्यामुळं मग ते बरोबर. बाकीच्या गोष्टी क्लिअर झाल्या. आणि प्लस म्हणजे कोडिंगच्या मध्ये खूप सारे एरर्स येत होते सर. लाइक एक्सेप्शन्स वगैरे बरोबर. खूप साऱ्या हँडल केल्या. लिटरली त्या एपीआयसाठी आम्ही 2 दिवस घालवले होते. ओके. तो एपीआयचा डेटा म्हणजे तिथे एक मोठा विषय झाला होता आमचा, हं. की तो एपीआयचा डेटा ना त्याला एक 25 लिमिट होतं त्याला हिट ओके. करायला. हां, 25 आणि तुम्ही जेव्हा आम्ही ते रिक्वेस्ट हिट करू पोस्टमनला शकता. हिट करायचो, तेव्हाच ते एक्सिट व्हायचं. ओके. ट्रायल एंड एररमध्ये आपला तो तेव्हाच ते डेटा. हिट व्हायचं. ते लिमिट एक्सिट व्हायचं त्या डेसाठी. हं. मग आम्ही तेवढे अकाउंट्स काढले, तेवढ्या वेळा हिट केलं. आणि जेव्हा आम्ही आता प्रोजेक्ट्स रन करताना आपण दिवसात 1000 वेळा रन करतो. बरोबर. मग ते ते थोडं हेक्टिक झालं. मग तिथून मग आम्ही ते JDBC कनेक्ट केलं. म्हणजे तो डेटा आम्ही Gitला पुश केला. बरोबर. तिथून डेटा घेऊन आम्ही Gitवर डायरेक्ट टाकायचो आणि Gitवर डेटाबेस थ्रू आम्ही आमच्या कोडमध्ये आणायचो तो ओके. डेटा. मग त्याच्यात ते स्टॉकचं सिम्बॉल आणि स्टॉकची प्राईस, ते IBM वगैरे नासडॅक रिलेटेड ते स्टॉक्स द्यायचे. हं. नासडॅक मार्केट लिस्टेड. येस, येस. हां. आणि त्याच्यात मग खूप असेच खूप सारे एरर्स होते. ते हँडल झाले सर व्यवस्थित. ओके. आणि म्हणजे हं. Flutterमध्ये पण असंच होतं. ते Android ॲप कशी बनवायची आहे, ते हं. बघायचं होतं ॲक्चुअली. चालतं कसं? ॲप बनते कशी? इंटरफेस बनतो कसा? Firebase कनेक्ट कसं होतं? युजर ऑथेंटिफिकेशन कसं होतं? डेटा हां. फेच कसा होतो? ॲड कसा होतो? आणि हँडल कसा करायचा आपण तो डेटा थ्रू बरोबर. आउट द प्रोजेक्ट. ते पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली त्यावेळेस. म्हणजे या गोष्टीचा तुला फायदाच झाला हो सर. थोडक्यात, की खूप, अशा पद्धतीने इंटरव्ह्यू खूप क्रॅक. जास्त. ओके, ठीक आहे. ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स आहे. येस. म्हणजे तुला काय वाटतं आता, की आता जे सगळे लोकं बघणार हे पॉडकास्ट, तर तू असे काय की पॉइंट सांगशील त्यांना, की त्यांनी त्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे, जेणेकरून इन्फोसिस त्यांना क्रॅक करणे सोपं जाऊ शकतं. ते तू ॲड करू शकतो. इन्फोसिस क्रॅक करण्यासाठी कोडिंग रिलेटेड नॉलेज तर पाहिजेलच आहे. 100% बरोबर, पाहिजेल आहे. कारण त्याच्याशिवाय तरी इम्पॉसिबल आहेत गोष्टी. बरोबर. हां, ते मेन्शन करायचं आहे. परत हं. प्रोजेक्ट्स करायचे आहेत आणि स्वतःहून करायचे आहेत प्रोजेक्ट्स. मुळात मुळात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. हां, प्रोजेक्ट स्वतःहून केले पाहिजेल सो दॅट आपण इंटरव्ह्यूअर समोर एक्सप्लेन करता यावे आपल्याला विथ हं. प्रूफ.
आणि जरी त्यांनी क्रॉस क्वेश्चन केलं तरी आपल्याला ते क्लिअर करता यायला पाहिजे. बरोबर. आणि बाकी मग टेक्निकल, नॉन टेक्निकल नॉलेज वगैरे पाहिजे लाईक DSAचं बेसिक नॉलेज आणि थोडं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ड पाहिजे. बरोबर. Yes. गुड. सो मित्रांनो, तुम्हाला याचा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल. तुम्ही याच्या रेझ्युमेवरनं किंवा याच्या पॉईंट्सवरनं स्वतःचा रेझ्युमे बिल्ड करा. इन्फोसिसची तयारी करत असाल तर याचा जसा इंटरव्ह्यूचा फ्लो होता तो लक्षात घ्या. त्यानुसार प्रिपरेशन करा. तुम्ही इन्फोसिस नक्की क्रॅक करू शकता. सो थँक्यू सो मच पंकज, Yes, आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.